नमस्कार मंडळी. बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की या जगामध्ये आपलं म्हणावं असं कोणीच नाहीये. आजूबाजूचा प्रत्येक जण आपल्यालाच त्रास द्यायला टपलेला आहे. असं जर तुम्हाला वाटत असेल तर 1 मिनिट थांबा आणि ऐका. जपानच्या एका प्राणी संग्रहालयातल्या पंच नावाच्या त्या चिमुरड्या पिल्लाने आज अख्ख्या जगाची बोलती बंद केली आहे. जन्माला आल्यानंतर ज्याला आईच्या उभेची गरज होती त्याच आईने त्याला नाकारलं. टोळीतल्या मोठ्या माकडांनी त्याला अगदी हुसकावून लावलं. एकटा पडला बिचारा. पण पंच रडत नाही बसला का कोणाला दोष नाही देत बसला. त्याला एक कापसाचं निर्जीव खेळणं मिळालं आणि त्याने त्यालाच आपली आई मानलं. अहो, त्या सॉफ्ट टॉयला इतक्या घट्ट पद्धतीने त्याने मिठी मारली की बघणाऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी येईल. त्या कापसाच्या खेळण्यामध्ये त्याने मायेचा झरा शोधला आणि इथूनच सुरू झाला खरा खेळ दृष्टिकोनाचा. या पंचने आपल्याला खऱ्या अर्थाने 3 महत्वाचे धडे शिकवलेले आहेत. पहिला धडा म्हणजे तक्रारीचा पाढा बंद करा आणि जे आहे त्याचा स्वीकार करा. आपण काय करतो? माझ्याकडे भारी फोनच नाहीये, माझं घरच छोटं आहे, माझे आई वडील मला समजूनच घेत नाहीत, नुसत्या तक्रारी. अरे, पंचकडे तर आईच नव्हती, पण तो रडत बसला का? नाही ना. त्याने जे मिळालं त्यात आनंद शोधला. लक्षात ठेवा, जे नाहीये त्याचं रडगाणं गाण्यापेक्षा जे आहे त्याचं सोनं करा. दुसरा महत्वाचा धडा म्हणजे मागण्यापेक्षा देणारे बना. प्रेम असो किंवा आदर, आपण नेहमी समोरच्यांकडनं काहीतरी मिळण्याची अपेक्षा करतो. पण पंचने काय केलं? त्याने एका निर्जीव वस्तूला भरभरून प्रेम दिलं. नातं तेव्हा जिवंत होतं जेव्हा आपण स्वतःहून प्रेमाचा हात पुढे करतो. तिसरा आणि महत्वाचा धडा म्हणजे स्वतःचा आधार बना. जेव्हा संपूर्ण जग तुम्हाला सोडून देईल ना, तेव्हा आपल्यातल्या जिद्दीचा हात आपणच धरूया. कोणाच्या खांद्यावर डोकं ठेवून रडण्यापेक्षा स्वतःचे खांदे इतके मजबूत करूया की दुनिया आपल्यावर विश्वास ठेवेल. दृष्टी बदलली ना की मग सृष्टी सुद्धा बदलून जाते. मंडळी, बाहेरची परिस्थिती किंवा दुसरी माणसं आपल्याला आनंद नाही देऊ शकत. आनंद तर आपल्यातच असतो. जर एक माकड निर्जीव कापसाला म्हणजे एका सॉफ्ट टॉयला आई म्हणून सजीव करू शकतो, तर मग आपण आपल्या पडलेल्या स्वप्नांना पुन्हा उभारी नाही देऊ शकत? चला तर मग आजपासून पंच सारखा एक नवा सकारात्मक दृष्टिकोन ठेवूया. कारण जग तुमच्याशी कसं वागतं यापेक्षा तुम्ही जगाकडे कसं बघता यातच खरं यश दडलं.